भाजप हे ब्राह्मणवादी सरकार सत्तेवर आल्यापासून SC ST आणि OBC आरक्षण पद्धतशीरपणे आणि नियोजन पद्धतीनं संपवण्याचं कटकारस्थान हे यशस्वी करत आला आहे। आणि याचाच भाग म्हणून नुकताच त्यांनी SC ST आणि OBCंना मेरिट जरी असली, गुणवत्ता जरी असली तरी त्यांना ओपन वर्गामध्ये संधी दिली जाणार नाही। तर SC ST आणि OBCंना ओपन वर्गामध्ये प्रवेश बंदीचा निर्णय महायुती सरकारनं घेतला, म्हणजेच भाजपच्या सरकारनं घेतला। म्हणजेच ओपन वर्गाचं आरक्षण ब्राह्मणांच्या घशात घालण्याचा भाजपचा ब्राह्मणी कावा। काय? ओपन वर्गाचं आरक्षण एकट्या ब्राह्मणाच्या घशात घालण्याचा भाजपचा ब्राह्मणी कावा। हा ब्राह्मणी कावाच नुकताच त्यांनी भाजपच्या किंबहुना महायुती सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे, SC ST आणि OBCंना ओपन वर्गाच्या मध्ये प्रवेश बंदी, जरी तो मेरिटवर असला, ओपन वर्गाच्या मध्ये मेरिटवर असला, जरी तो गुणवत्ता जरी असला, मेरिटमध्ये तो अव्वल दर्जा जरी असला, तरी SC ST आणि OBCंना ओपन आणि म्हणजेच खुल्या वर्गामध्ये प्रवेश देता येणार नाही। त्यांना प्रवेश बंदीचा असा संविधानाच्या विसंगत विरोधी निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचा, न्यायालयाचा, न्यायपालिकेचा अवमान करणारा, अनादर करणारा निर्णय सरकारनं घेतला आहे। म्हणजे भाजपचं सरकार हे SC ST आणि OBCचा किती द्वेष करतंय बघा। संविधानाच्या विरोधात जाऊन आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन SC ST आणि OBCच्या विरोधात हा निर्णय घेते आणि त्यांना ओपन वर्गाचं गुणवत्ता असून सुद्धा ओपन वर्गामध्ये प्रवेश बंदीचा हा अन्यायकारक निर्णय भाजपनं घेतला आणि ओपन वर्गाचं आरक्षण ब्राह्मणाच्या घशात घालण्याचा भाजपचा हा ब्राह्मणी कावा आहे। आणि आम्ही मात्र एकमेव आरक्षणाच्या नावाखाली, जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली बहुजन समाज, SC ST OBC आणि मराठा समाज, इतर आदिवासी समाज, बहुजन समाज यापसामध्येच भांडत बसलो आहे। अबकडाच्या नावाखाली आम्ही बौद्ध आणि मातंग हे दोन सख्खे भाऊ एकमेकामध्ये भांडत बसले। अबकड, अरे इकडं अबकडचं भांडण करत बसलो यार, तिकडं गडबड करून मांगालाच नाही तर बौद्धांना, अनुसूचित जाती जमातींना, OBCंना ओपन वर्गामध्ये प्रवेश बंदी करून टाकण्याचा निर्णय घेतला ना सरकारनं। आता काय करणार? बसा भांडत इकडं अबकड, तिकडं गडबड। आता काय? इकडं SC ST OBC मराठा याच्यामध्ये भांडण, आरक्षणाचं उपवर्गीकरणातून बौद्ध आणि मातंगामध्ये भांडण, धनगर आणि ST मध्ये भांडण, आरक्षणाच्या नावाखाली आपली इकडं भांडणं लावली, आपल्याला बेसावत केला आणि तिकडं भाजपच्या सरकारनं पद्धतशीरपणे आणि नियोजन पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं ब्राह्मणी डाव साधला आणि SC ST आणि OBCंना खुल्या वर्गामध्ये प्रवेशबंदीचा अन्यायकारक आणि न्यायालयाचा अवमानकारक हा निर्णय घेऊन SC ST आणि OBC या 85% बहुजन समाजावर अन्याय करणारा निर्णय हा भाजपच्या सरकारनं, हा महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे। खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, निकाल आहे की खुला वर्ग का विशिष्ट जातीचा प्रवर्ग नाही, खुला वर्ग हा विशिष्ट जातीचा वर्ग नाही, तो मेरिटनुसार सर्वासाठी तो खुला वर्ग आहे। त्यामुळं राखीव जागेतून जर एखादा अर्ज आला, SC ST OBC मधून जर गुणवत्ताधारक असेल, मेरिटनुसार जर तो पुढं येत असेल तर त्याला खुल्या वर्गातून मेरिटनुसार जर येत असेल तर खुल्या वर्गातून त्याला संधी देण्यात यावी, त्याची नियुक्ती करण्यात यावी, असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला।
त्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाला केराची टोपली दाखवून महाराष्ट्र सरकार भाजपच्या सरकारनं SC ST आणि OBCंना खुल्या वर्गामध्ये ओपन वर्गामध्ये प्रवेश बंदीचा अन्यायकारक निर्णय घेतला. बघा, न्यायालयाचा अपमान करणारा संविधान विरोधी निर्णय घेतला आणि दुसरीकडं न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं दिलेला SCच्या उपवर्गीकरणाचा निर्णय, तो निर्णय नव्हता, तो आदेश नव्हता, ते मत मांडला असताना तात्काळ महाराष्ट्र सरकारनं लगेच GR काढला आणि उपवर्गीकरणाचं आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला, लगेच GR काढला. ही दोन भूमिका, दुटोपी भूमिका. म्हणजे SC ST OBCंना मेरिटनुसार ओपन वर्गामध्ये संधी आहे असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात जाऊन सरकार हा निर्णय घेत आहे. आणि दुसरीकडं उपवर्गीकरणाच्या संदर्भातला सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लगेच GR काढला जातो. आता या ठिकाणी असं आहे की मराठ्यांना आता मराठा OBC समाजातून आरक्षण मागतोय, त्याची प्रक्रिया सुरू आहे. मध्ये मराठासुद्धा राखीव जागेमध्ये आला, म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता ओपन वर्गातून मराठ्यांना सुद्धा ओपन वर्गातून खुल्या वर्गामधून प्रवेश बंदी आहे. आतापर्यंत मराठे खुल्या वर्गात होते आणि आतापर्यंत मराठ्यांच्या ओपन वर्गातून मराठ्यांच्या हक्काच्या जागा एकट्या ब्राह्मणानं खाल्ल्या, सवर्णांनी खाल्ल्या आणि आमचा मराठा बांधव OBCच्या नावानं ओरडतोय, तो OBCच्या विरोधात लढतोय आणि OBC मराठा बांधवांच्या विरोधात OBC आणि मराठा आपसामध्ये एकमेकांमध्ये विरोधात लढतात. आमचा दुश्मनच कोण आम्हाला कळलं नाही. बौद्ध मातंग समाज एकमेकाला दुश्मन समजतात, आदिवासी धनगर समाज एकमेकाला दुश्मन समजतात, OBC मराठा समाज एकमेकांना दुश्मन समजतात. पण ही आपली जाणीवपूर्वक आपल्या आरक्षणाच्या नावाखाली आपल्यात भांडणं निर्माण केली, आपल्यात दुश्मनी जाणीवपूर्वक निर्माण केली आणि तिकडे डाव साधला ना. खरं तर हिंदुत्वाच्या आडदडल्याला ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हाच मराठ्यांचा खरा शत्रू, हाच OBCचा शत्रू, हाच मातंगाचा शत्रू, हाच बौद्ध समाजाचा शत्रू, हाच आदिवासीचा, हा NTच्या धनगराचा शत्रू, हा 85% नव्हे तर 97% बहुजन समाजाचा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हाच शत्रू आहे. त्या विरोधात लढायचं आहे ना. त्या लढण्यापेक्षा आम्ही आपसातच लढतो आहे ना. आपली ताकद एकसंघ शक्ती दुभांगली गेली, त्यातच वायात चाललेलं आहे आणि याचाच फायदा घेऊन सरकारने निर्णय घेऊन टाकला. आता मराठ्यांना सुद्धा ओपन वर्गातून संधी नाही असंच म्हणावं लागेल. OBCंना नाही, SC ST OBCंना नाही. खरं म्हणजे SC ST OBCंना लोकसंख्येप्रमाणे आरक्षणाची वाटणी किंवा आरक्षणाची अंमलबजावणी झालीच नाही. SC ST आणि OBC या 85% लोकसंख्या असणाऱ्या बहुजन समाजाला 85% आरक्षण पाहिजे होतं ना. तर हाय आरक्षण किती? SC आणि ST OBCंना या 85% लोकसंख्या असणाऱ्या बहुजन समाजाला 50%चं आरक्षण आहे. आणि आता त्याच्यामध्ये काय बाकीचे वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये एकूण 52% आरक्षण धरून टाका, मराठा वगैरे इतर समाज 52% आरक्षण आहे आणि राहिलेलं 48% आरक्षण एकट्या ब्राह्मणासाठी ओपन आहे. खुल्या वर्गामध्ये एकट्या ब्राह्मणासाठी ओपन आहे. म्हणजे SC ST OBC आणि मराठ्यांना आरक्षणाची प्रतिनिधित्व आहे. खरं तर सवलत कुणाला आहे? मग 97% लोकांना 52% वाटा आणि 3.5% लोकांना 48% वाटा. सवलत आणि आरक्षण कुणाला आहे? 3.5% वाल्यांनाच आहे ना. आणि म्हणून ओपन वर्गाचं आरक्षण एकट्या ब्राह्मणांच्या घशात घालण्याचा भाजपचा हा ब्राह्मणी कावा आहे. हा या सरकारच्या निर्णयातून हे सिद्ध झालेला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की OBC हा भाजपचा DNA. भाजपवाले काय समजतात? OBC हा आमचा DNA आहे. अरे मग तुमचा DNA असलेल्या OBCला तरी ते ओपन वर्गामध्ये संधी द्यायला पाहिजे होती. कधी काळी खुल्या वर्गामध्ये असणाऱ्या मराठ्यांना तरी ओपन वर्गामध्ये संधी मिळणार का नाही, हा प्रश्नच निर्माण आहे. आणि लय उपवर्गीकरणाची मागणी करणारे उपवर्गीकरणवाले तर तुमच्या अगदी जवळचे आहेत, तुमच्याच इशाऱ्यावर नसतात. त्या राहू द्या SC ST देणार, SCमध्ये असणाऱ्या आणि उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या मातंगाला तर संधी त्या ओपन वर्गामध्ये जाण्याची संधी द्यायला पाहिजे होती. अजिबात दिले जात नाही. आणि म्हणून हा निर्णय घेत असताना
ओपन वर्गामध्ये SC ST OBC आणि मराठ्यांना प्रवेशबंदीचा हा महायुती सरकारच्या ब्राह्मणी काव्याचा निर्णय होत असताना SC ST OBC आणि मराठ्यांचे लोकप्रतिनिधी आमदार काय करत होते हो? झोपा काढत होते का? ह्या महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस नावाचा ब्राह्मण मुख्यमंत्री याच्या डोक्यानं निर्णय होत असताना आमच्या विधिमंडळामध्ये असणारी SC ST आणि OBC आणि मराठ्यांचे आमदार लोकप्रतिनिधी काय झोपा काढत होते का? का देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरचं काय गवत उपटत होते का? महाराष्ट्र महायुती भाजप सरकारचा हा ब्राह्मणी कावा असणारा निर्णय होत असताना SC ST आणि OBCचे लोकप्रतिनिधी आमदार वर्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यातील काय गवत काढत होते का? बंगल्यावरचे आसपासचे काय गवत काढत होते? एक लक्षात घ्या, हे उद्याची निवडणूक लागली आणि हे आमचे जे लोकप्रतिनिधी आहे ना राखीव जागेत SCचे STचे आणि OBCचे, हे उद्या उद्या विधानसभा लागल्यानंतर जर आपल्याकडं मतं मागायला आले, मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, कुठल्याही पक्षाचा जो राखीव गटातून निवडून गेलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातील SC ST आणि OBCचे लोकप्रतिनिधी आमदार जर पुन्हा आपल्याला विशेषतः भाजपचे आमदार जर पुन्हा आपल्याला मतं मागायला आले तर आपण तुटल्यालं जुनं पायतान हातात धरा. काय? तुटल्यालं जुनं पायतान जुनी चप्पल आणि पायतान हातात धरा आणि त्या ST ST OBCच्या आमदाराला मतं मागणाऱ्या, भाजपला मतं मागणाऱ्या आमदाराला विचारला, हातात जुनं पायतान चप्पल घेऊन विचारा की बाबा SC ST आणि OBCना ओपन वर्गात प्रवेशबंदीचा निर्णय घेत होत असताना तू काय करत होता? हे हा जुनं तुटलेलं पायतान घेऊन विचारा. आता समाजानंच आपल्या न्याय हक्काची, आरक्षण बचावाची, घटनात्मक संरक्षणाची हक्काची आंदोलन आणि चळवळ आता समाजानंच घेतली पाहिजे. यासाठी आंबेडकरवादी विचाराचा, आंबेडकरवादी चळवळ आणि राजकारणाचा प्रभाव वाढला पाहिजे, तरच ST ST आणि OBCचं आरक्षणाचं संरक्षण, संवर्धन आणि अंमलबजावणी होईल. अरे किती दिवस तुम्ही आंबेडकरवादी राजकारणाकडे तुम्ही जातीच्या चष्म्यातून किती दिवस बघणार? जातीच्या डबक्यातून किती दिवस बघणार? अरे बाबांनो, भाजपनं इथल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपनं, RSSनं आणि ब्राह्मणवाद्यांनी मातंग, चर्मकार, होलार, आदिवासी, OBC, ढोर, न्हावी, धनगर, मराठा, मुस्लिम, शेतकरी इत्यादी 97% बहुजन समाजाच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवलाय भाजपनं, फिरवत आहे. तरी सुद्धा तुम्हाला बुद्ध आणि धम्मड आंबेडकरवादी चळवळ आणि राजकारणाचा स्वीकार का करू वाटत नाही? काय RSS वाल्यांनी भाजपनं हिंदुत्वाच्या, धर्माच्या, जातीच्या, आरक्षणाच्या जातीच्या धर्माच्या नावाखाली SC ST OBC मराठा इत्यादी 97% बहुजन समाजाच्या घरादारावर भाजपनं गाढवाचा नांगर फिरवत आहे. तरी सुद्धा तुम्हाला आंबेडकरवादी राजकारण कवटाळू वाटत, आंबेडकरवादी राजकारणाचा पर्याय स्वीकारू वाटत नाही. करा विचार. आता बाबांनो, घ्या हातात सत्ता. अरे आमच्याच दक्षिणावर जगणारी अवलाद, आमचेच घटनात्मक आरक्षण गिळायला निघाले तरी आम्ही शांत? आमच्या दक्षिणावर जगणारी अवलादीच्या घशात ओपन वर्गाचं आरक्षण, आमच्या दक्षिणावर जगणाऱ्या अवलादीच्या घशात घालणाऱ्या भाजपचा ब्राह्मणी कावा हा हाणून पाडा. आंदोलन केलं पाहिजे, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे, सरकार बरखास्तीचं आंदोलन केलं पाहिजे. लोकसंख्येप्रमाणे आरक्षण होऊ द्या वाटप. SC ST OBC ना आता मराठा आणि इतर समाज घटक असं मिळून 97% बहुजन समाजाला 97-50% आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि ती 97% करा. काय? SC ST OBC आणि मराठा यासहित
बहुजन समाजाची संख्या 97% होते. त्या 97% बहुजन समाजाला 97% आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि राहिलेलं जे 3% आहे ते 3.5% ब्राह्मणाला देऊन टाका. आमचं काही म्हणणं नाही. फक्त ओपन वर्गातलं जे 3.5% आरक्षण हे ओपन वर्गासाठी ठेवा. ते देऊन टाका एकट्या ब्राह्मणाला. आमचं काही म्हणणं नाही. आणि 50% जे आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवा आणि ती 97% करा. तरच बहुजन समाजाला न्याय मिळावा. पण ही न्याय न देता SC ST ओबीसींना ओपन वर्गामध्ये प्रवेश बंदीचा अन्यायकारक निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी ओपन वर्गाचं आरक्षण ब्राह्मणाच्या घशात घालण्याचा भाजपचा ब्राह्मणी कावा यशस्वी केला. त्या विरोधात आता बहुजन समाजाने आपसात भांडण्यापेक्षा संघटित व्हा आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघटित आंदोलन उभा करा.